नमस्कार आणि शुभ प्रभात. मी माझे पद आणि मनःशांती असा विषय घेऊन मी आपल्याशी गप्पा मारणार आहे. आणि सरांनी मला सांगितलं अंगावरची शाल काढू नकोस. आणि त्यांचं पद मोठं असल्यामुळे मी ऐकणार आहे. खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये पद या शब्दाचा अर्थ आधी समजून घेतला तर त्याला अनेक अर्थ आहेत. त्यातलं एक आहे, एखाद्या गायकाला म्हटलं जातं तू एक नाट्यपद म्हणून दाखव. तिथे पद हा वेगळा संदर्भ येतो. पद कमले असं म्हणून चरणांचं वर्णन केलं जातं. तिथे पद शब्दाचा अर्थ वेगळा. आणि डेसिग्नेशन, तुमचं MITतलं पद काय, अंगे फोटो काढून काढला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. माझे कॅन्डिड फोटो चांगले येत नाहीत. एकच फार पूर्वी चांगला आला होता कॅन्डिड फोटो, त्याच्यावर लग्न ठरलं. ते पद ही दोन अक्षरे जे माणसाच्या मनामध्ये अहंकार निर्माण करतात किंवा अहंकाराचं सिनॉनिम म्हणून पद या शब्दाकडे आपल्याला बघता येतं. सतत मी कोणीतरी आहे अशी भावना मनात असणं तेच पद आहे. आणि ह्याचेही 4 प्रकार पडतात माणसाच्या आयुष्यामध्ये मनःशांतीचा विचार केला तर. त्यामुळे आता मराठीत व्याख्यान आहे तर व्याख्याता वगैरे वगैरे असं जी वर्णनं केलेत खाली माझ्या त्या मिनिट टू मिनिट प्रोग्राममध्ये, ती पण पदं आहेत. कालपर्यंत चीफ मेंटॉर असं होतं. आता त्या चीफमध्ये सुद्धा फचा उच्चार नीट नाही झाला तर लगेच पद बदलतं तुमचं. त्या फचा प झाला की गडबड झाली. ह्या मेंटॉरचं काय करायचं. तेव्हा मानवी आयुष्यामध्ये 4 जे विभाग आहेत, ज्या 4 विभागांमध्ये माणूस जन्मल्यानंतरचा स्व लक्षात यायला लागल्यानंतर तो पद घेऊनच बाहेर पडतो. आणि हे जे पद आहे तो स्वतःला मी हा कळायला लागल्यानंतरचा हा पर्यंत आहे. मग मनःशांतीकडे जात असताना मी आणि मनःशांती ह्याच्यामध्ये अडथळा कोणता आहे, ते माझं पद आहे. संपूर्ण जगामध्ये सगळ्यात अशांती जी आहे त्या अशांतीचं कारणच आहे तुमचं डेसिग्नेशन, तुमचं पद काय आहे. त्यातला पहिला विभाग आहे मानवी आयुष्यातला, तो आहे घर. तुमचं घरातलं पद काय आहे. पुरुष असेल तर नवरा, भाऊ, वडील, ही सगळी पदं आहेत घरामधली. घराच्या संपूर्ण रचनेमध्ये डेसिग्नेटेड पर्सनॅलिटीज म्हणून वडील वगैरे वगैरे वगैरे. आणि ही पद्धत तुम्ही घरामध्ये निभावत असता विविध पद्धतीनं. तिथेही मनःशांती आहे मनःशांती नाही हे घरातल्या अन्य माणसांवरती पण अवलंबून असतं. पण जो पुरुष आहे त्या पुरुषाला असं वाटत राहतं की मी कुटुंब प्रमुख आहे आणि मी म्हणेन तीच पूर्व दिशा असली पाहिजे घराची, अशी एक पारंपरिक भूमिका आमच्याकडे आहे. प्रामुख्यानं अर्ध्या भारतात तरी आहे. जसजसे खाली दक्षिण भारतात जाल तिथे मातृसत्ताक कुटुंब पद्धती सुरू होते, पण वरच्या भागामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचीच रचना आहे. त्यामुळे वडील म्हणतील तेच खरं ही भूमिका आहे. आणि आईला काय कळतं असा टोन असतो. म्हणजे परिवेशामध्ये सुद्धा उत्तर भारतामध्ये आजही वरून खाली येत असताना तुम्हाला डोक्यावरनं पदर, खांद्यावरती पदर, घुंगट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सातत्यानं दिसत राहतात. त्या ठिकाणी ते पद जे आहे, प्रमुख पुरुषाचं जे पद आहे, ते पद आपला अधिकार ह्या पद्धतीनं दुसऱ्याच्या हालचालींमधनं व्यक्त करत असतं. तिथेही अशा पद्धतीची रचना आपल्याला आढळून येते, पदाची रचना. त्यामुळे मी घरामध्ये नवरा आहे ही भूमिका. आणि त्याचा पगडा आमच्या भारतीय समाजावरती आहे, पुरुषप्रधान संस्कृतीचा अजूनही आहे. ॲक्च्युली या सिरियल चालू आहेत ना आता सध्या, त्यातली एक सिरियल ती ॲक्च्युअल सिरियल नवरा कुठे काय करतो अशी होती. म्हणजे वडील कुठे काय करतात अशी मूळ मालिका त्यांनी तयार केली होती, पण सेन्सॉर बोर्डाने ती मंजूर नाही केली.
कारण वडील कुठे काय करतात हे दाखवायला गेलं तर मग सेन्सॉरचा मुद्दा आला. म्हणून त्यांनी प्रमुख व्यक्तिरेखा बदलून आई कुठे काय करते अशी ती मालिका त्यांनी सुरू केली. पण हे जे घरामधलं जे पद आहे ते पद सांभाळण्याची क्रिया, वडील म्हणून, भाऊ म्हणून प्रत्येकाची कॉन्स्टिट्यूशन निराळी, त्या पदाचे प्रोटोकॉल्स निराळे, त्या पदाचे प्रोफाईल जे आपण म्हणतो, तुमच्या कामाचा प्रोफाईल काय, तो प्रोफाईल घरामध्ये वेगळा असतो. त्याच्यानंतर आपण घराबाहेर पडल्यानंतर आपण समाजातले किंवा रस्त्यावरचा एक माणूस असा एक प्रोफाईल असतो आपला, की खाली उतरल्यानंतर मग ते घरचं पद जातं आणि तुम्ही ऑफिसात पोचलेला नसता, त्यामुळे मधला जो कालावधी आहे तो तुम्हाला पदच नसतं. नागरिक म्हणून एक तुम्ही सर्वसामान्य पद्धतीनं जगत असता. तिथे पुन्हा मनःशांती ढळण्याचेही प्रकार असतात. आपण टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टींचा विचार करू. पहिलं ढोबळमानाने तुम्हाला 4 प्रकार सांगतो, की पहिलं घर, तिथे असलेलं माझं पद. दुसरा समाज, बाहेर आल्यानंतर तिथे माझं असलेलं पद. मग कार्यालय, ऑफिसमध्ये आलो, MITत शिरलो की माझं पद काय. म्हणजे माझ्या सोसायटीमधला वॉचमन आणि MITचा वॉचमन हे दोघंजणं मला माझं पद सांगत राहतात. सोसायटीच्या वॉचमनला तसं काही फारसं घेणं देणं नसतं माझ्या कर्तृत्वाशी. म्हणजे माझ्याकडे माझा मित्र आला होता स्कूटरवरनं आणि CD देण्यासाठी एक, आणि त्यांनी स्कूटर पार्क केली आणि वॉचमन त्याला म्हणाला, ओ साहेब काय म्हणजे कोणाकडे आलात. म्हणजे उपाध्यायांकडे आलो. मग इथं नका पार्क करू, ही पार्किंगची जागा नाही, तुम्ही तिकडे पार्क करा असं त्या वॉचमॅनने त्याला सांगितलं. तो म्हणाल मी अक्षरशः 2 मिनिटात CD द्यायची आणि परत निघतो मी. तो वॉचमॅन त्याला म्हणाला, तुम्ही उपाध्यायांकडे आलात का. तो पुन्हा म्हणाल हो. मग तुम्ही 15 मिनटं निघत नाही. म्हणजे ही जी माझ्याबद्दलची इमेज त्या वॉचमॅनच्या मनामध्ये आहे की हे बडबड करणार आणि तो पाहुणा काही 15 मिनटाच्या आत बाहेर पडणार नाही, तेव्हा स्कूटर दुसरीकडेच लावा, ही त्या वॉचमनची माझ्याकडे बघण्याची दृष्टी जी आहे. आणि ती घेऊन मी रस्त्यावरती येतो, तिथे कोणीच विचारत नाही. आणि मग मी MITच्या दरवाजामध्ये म्हणजे कार्यालयाच्या दरवाजातून आत शिरताना माझ्या गाडीचा नंबर बघून मी गाडीत आहे की नाही हेही न तपासता वॉचमन सलाम करतो. त्याच्यानंतर मी ऑफिसमध्ये दिवसभर माझं पद विविध पद्धतीनं व्यक्त करत राहतो. आणि एक जागा आहे चौथी, आणि तो आहे निसर्ग, की जिथे तुमचं पद माणूस म्हणून काय आहे. भूकंप झाला, त्सुनामी झाली, आग लागली, तर त्या ठिकाणी तुमचं पद काय. ह्या 4 पदांचा विचार करत असताना तुमचं एक माणूस म्हणून असलेलं जे पद आहे ते तुम्ही कायम ठेवता का, इथे सगळी शांती अवलंबून असते. आता घराचा विचार केला आपण तर बहुतांशी काय करतो आपण, रस्त्यावरती तुम्हाला कोणीच विचारत नसतं. मी अक्षरशः कोणी नाही, कोणताही माणूस तुम्हाला, कोणताही रिक्षावाला, कुठचाही दुसराच गाडी चालवणारा तुम्हाला काही तुमची जरा चूक झाली तर हे असं करून तुमच्याशी बोलू शकतो. तिथे तुमचा अपमान झाला तरी तुम्हाला मुख गिळून स्वस्थ बसावं लागतं, किंवा तुम्ही भांडलात तर मग काय पुढचं घडेल ते तुमच्या तब्येतीवर अवलंबून आहे ते. पण ऑफिसमध्ये आल्यानंतर मला मान मिळायला लागला, माझ्या पदाचा मान मला मिळायला लागला, की त्या पदाचा मान मी इतका अंगावरती भिनवून घेतो माझ्या, की घरी गेलो तरी सुद्धा तो अंगरखा उतरवतच नाही मी. चार्टर्ड अकाउंटंट माझं पद, आणि अक्षरशः दिवसभर चार्टर्ड अकाउंटंट करून मी घरी गेलो तरी चार्टर्ड अकाउंटंटच राहिलो तर अडचण निर्माण होते. घरी गेल्यानंतर घरचं पद वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही घरी गेल्यानंतरही जर CAच राहिलात तर पुढच्या 10 मिनिटात सस्पेन्स अकाउंट, बॅलन्स शीट टॅली होत नाही का, तर तुम्ही बदलला नाहीत म्हणून. स्थान बदल झाल्यानंतर पदाचाही बदल होतं. ही भूमिका घेऊन आयुष्य जगायला लागलात की मग तुमच्या लक्षात येतं की पद ही 2 अक्षरं जर आम्हाला तिथून नाहीशी करता आली, त्याचं अस्तित्व नाहीसे करता आलं, तर मग मी आणि मनःशांती एवढे 2 शब्द अस्तित्वात उरतात, नाही तर उरत नाहीत. त्यामुळे घरामध्ये सुद्धा तुमच्या ही भूमिका लक्षात येत असेल. घरामध्ये लग्न झालेला मुलगा, नवीन आलेली सून आणि मग या मुलाची आई, इथे पुन्हा पदाचा मुद्दा येतो की लग्न व्हायच्या आधी आई जेव्हा मुलाला म्हणते, अरे तू सकाळी चहा प्यालास नाही, कप तिथेच ठेवलास, त्याच्या आधी तो टाय बांधत
असली कामं कराल मी जन्माला नाही आलो आई, असं उत्तर देतो. आणि तोच लग्न झाल्यानंतर बायको स्वयंपाकघरातून विचारते, अरे तुझा कप कुठे आहे रे चहा प्यायलेला? तर हा म्हणतो आणतो, असं म्हणा. हा जो मी असली कामं करायला जन्माला आलेलो नाही हे जे पद आहे ते, आणि बायकोच्या नुसत्या चौकशीनंतर आणतो, तिथे आईच्या लक्षात येतं की हा एका स्त्रीमुळे ह्याचं पद लगेच घरातल्या घरात बदलतं कसं. म्हणजे पत्नीनं पतिपद बघायची, पण हे असं चालू राहतं, आपापसात सुद्धा चालू राहतं. स्त्रियांच्या आपापसातही या घरातल्या पदांविषयी गोंधळ चालू आहेत. मनःशांती ढळण्याची ही सगळी मूलभूत कारणं आहेत श्रोते हो. जावयानं जर आपल्या मुलीला चहा आणून दिला तर मुलगी कर्तृत्ववान, पद बदललं. हां, जावयानं आपल्या मुलीला चहा आणून दिलं तर मुलगी कर्तृत्ववान, आणि मुलानं सुनेला चालवून दिला तर तिला वळण नाही. याचा अर्थ पद आणि अहंकाराची जी रचना आहे ती जशी तुम्ही स्वतःहून स्वतःविषयी निर्माण करता तशीच दुसराही तुमच्या अंगावरती ती लेबलं लावत असतो. आणि म्हणून ही जी विविध पद्धतीनं आम्ही आमच्याच पदांचा विचार करतो त्यावेळेला मनःशांती केवळ अध्यात्मातूनच साध्य होतं असे नाही, तर तुमच्या सांसारिक जगण्याच्या, कार्यालयीन जगण्याच्या, सामाजिक जगण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्ही कसे जगता याच्यावरती मनःशांती तुमची अवलंबून आहे. आणि म्हणून घरामधली जी मनःशांती आहे ती करत असताना तुम्ही तुमची भूमिका जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ही अडचण आहे. मी घरी गेल्यानंतर कोण असतो ही भूमिका पद म्हणून लक्षात घ्यायला हवी. माझं पद इथलं काय आहे ते महत्त्वाचं आहे घरामधलं. आणि म्हणून घर हा विभाग जो आहे तिथे असं लक्ष दिलं तुम्ही एकदा की तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा, आता इथे एवढ्या प्रोफेसर स्त्रिया बसलेल्या आहेत तर ह्यांची पदं बदलतात घरी गेल्यानंतर. घरी गेल्यानंतर समजा अपघातानं जरी एखाद्या प्राध्यापिकेनं नवऱ्याला सांगितलं की लिसन टू मी, असं नुसती म्हणाली तरी तो म्हणतो तिकडे MITत इथे तू लिसन टू मी नाही, तिथे तुझ्या मुलांना सांग, ती मुलं ऐकतील तुझं. आम्ही काय करतो, आमचा रेझोनन्स जो आहे, पडसाद जो आहे आमच्या एका व्यक्तिरेखेचा, तो कुठेतरी मिक्स करत राहतो आणि मग त्यातून उंदेव तयार होतो. एकच भूमिका घेऊन मी सतत सगळीकडे वावरलो तरी अडचण आहे. आणि म्हणजे आनंदाने जगण्याच्या प्रक्रियेमध्ये मला माझी भूमिका स्थानानुसार बदलायला पाहिजे, समोरच्या माणसानुसार बदलायला पाहिजे. ते जे माझं त्याच्या मनातलं जे पद आहे ते पद मी बदलायला हवं, त्याच्या अनुषंगानं बदलायला हवं. तसं घरात होत नाही. आणि ही सर्वसाधारण आमच्या उंबरठ्याच्या आतले जे गोंधळ आहेत त्यातली ही अडचण आहे. पिकनिकला निघालेले आहेत घरचे सगळे 4-5 मित्र मिळून सगळे, आणि मुलगा, त्या डॉक्टरांचा मुलगा भयंकरच पायात पिटपिट 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 तिथे चालू आहे रस्त्यामध्ये. तर भयंकर डॉक्टर संतातात. बायका सगळ्या बसमध्येच बसून आहेत, टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये, आणि पुरुष खाली उतरलेत काय सिगरेट प्यायला म्हणा किंवा कशासाठी. आणि ते लहान पोरगं फारच वडिलांना त्रास देत राहतं. वडील इतके भडकतात त्याच्यावर, वडील नीट उभारा नाही तर मुस्कट फोडीन तुझं, असं त्याच्यावरती मोठ्यांनी खेक असतात. ते बसमध्ये ऐकू जातं. आणि बसमधून त्यांची बायको शरद एवढंच म्हणते फक्त, आणि नवरा अगं बघ ना कसं करतोय तो. म्हणजे ज्या टोनमध्ये तू मुलांबरोबर बोलायला हवं त्या टोनमध्ये तू बायकोबरोबर बोलतोयस. इथे हे जे पद चेंज होतं, हा कॅलिडोस्कोपसारखं भर 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 ते चेंज होत राहतं. आणि त्यातून एक सामायिक तुमचं पद तुम्हाला डेव्हलप करायला लागतं की तुम्ही नेमके कोण आहात. आणि ते नेमके कोण आहात ते सगळ्यांसाठी तसंच हवं. आणि म्हणून पत्नी समोर आल्यानंतर, भाऊ समोर आल्यानंतर प्रत्येकाच्या रचनेनुसार तुमचं बोलणं बदलायला लागेल. का पद बदललं म्हणून बोलणं बदलायला लागेल. एक राजाचा रस्ता होता, राजमार्ग, आणि त्याच्या बरोबर रस्त्याच्या मध्यावरती एक भिकारी बसला होता, अशी दाढीबिडी वाढलेला थोडासा. तो भिक्षेकरी बसला होता, साधू त्या ठिकाणी. तर शिपाई आला राजाचा, ए सोंगाड्या हट, तुला कळत नाही, चल चल चालतो इकडनं, असं त्यांनी त्याला सांगितलं. तो
भिक्षेकरी साधू म्हणाला तुझं बरोबर आहे. मग सेनापती आला, म्हणाला हो महाराज चला उठा, हा राजाचा रस्ता आहे, इथे बसू नका चला. तर तो म्हणाला तुझं बरोबर आहे. मग प्रधानजी आले, प्रधानजी म्हणाले महाराज मी तुमच्यासाठी वेगळी सीट तिथे बनवले, आसन बनवले झाडाखाली, तिथे जाऊन बसा, राजा गेला की मग परत येऊन बसा इथे. तो म्हणाला तुझं बरोबर आहे. मग राजा आला, राजा रथातून खाली उतरला आणि मला म्हणाला महाराज तुम्ही माझ्याबरोबर रथातून चला. तर साधू परत म्हणाला की तुझंही बरोबर आहे. तेव्हा शिपाई म्हणाला महाराज त्याला काही येतच नाही, एकच वाक्य मगापासून बडबडतोय तुझं बरोबर आहे म्हणून. म्हणून राजाने विचारलं एकच वाक्य का बोलताय. तेव्हा तो म्हणाला प्रत्येकजण पदाप्रमाणे बोलला माझ्याशी. शिपाई याला म्हणाले हे सोंगाड्या ओट. त्याचा टोन वेगळा होता कारण तो शिपाई आहे, त्याचं पद वेगळं आहे. सेनापती म्हणाले हे महाराजा ओट, त्याचं पद वेगळं आहे. प्रधानजी म्हणाले तुमच्यासाठी जागा केली तिकडे, त्याचं पद वेगळं आहे. आणि राजा म्हणाला माझ्याबरोबर चला, राजाचं पद वेगळं आहे. पदानुसार समोरच्या घटनेला दिलेला जो प्रतिसाद आहे त्या प्रतिसादामधला फरक तुमच्या आचरणातून दिसला पाहिजे, म्हणून पदाचा मुद्दा आला. चरण आणि आचरण. पद ह्या शब्दाचा अर्थ चरण असेल तर तुमच्या आचरणामध्ये ते लक्षात आलं पाहिजे की इथे पद बदलेल. त्यामुळे पहिला शिक्षण जो आहे माझा, जिथे मी घराबाहेर पडतो आणि पुन्हा घरात येतो, त्या घराचं जे मूळ ठिकाण आहे ते मूळ बंदर आहे. तुमच्या बोटीचं जहाज सगळीकडे हिंडलं जगभर कर्तृत्व सिद्ध करीत, तरी त्याला दुरुस्त व्हायचं असेल, पुन्हा विश्रांती घ्यायची असेल तर त्याला त्या मूळ बंदरामध्ये यावं लागतं. तुम्ही जर बाहेरचा तुम्हाला मिळालेला अभिमान आणि आदर तसाच्या तसा घेऊन तुम्ही जर बंदरात आलात तर मग पुन्हा बंदरात तुम्ही बंदर होता. बंदरातलं बंदर व्हायचं नसेल तर तो बदल लक्षात आला पाहिजे. बंदरचा अर्थ माहिती आहे ना दुसरा, माकड. घरी आल्यानंतर माझं म्हणणं असं आहे की माझी मनःशांती कशामध्ये आहे, तर माझी मनःशांती माझ्या घरी माझं असलेलं जे पद आहे त्या पदानुसार मी तिथे वागतो का, वेश आवेश त्यानुसार वागतो का. वेशानुसार आवेश पाहिजे, आवेशानुसार कर्म पाहिजे, कर्मानुसार बुद्धी असते आणि बुद्धीनुसार परिणाम असतो. एक सलग जातं श्रोते हो. वेश आवेश कर्म बुद्धी आणि परिणाम. तुमचा वेश काय, त्याच्यावरती सिव्हिल ड्रेस मला इन्स्पेक्टर रस्त्यावरती आलं तर कोणी त्याला घाबरत नाही, पण तोच इन्स्पेक्टरच्या वेशात आला की लगेच घाबरला, कारण त्याचा आवेश बदलला, वेश बदलला, आवेश बदलला, त्याचं कर्म बदललं, त्याचा टोन बदलला. आणि बुद्धी कर्मानुसार, तुम्ही जसं कर्म करता तशी तुमची बुद्धी काम करते. म्हणून भाजीवाल्यांनी बर्फी दिल्यानंतर मी त्याला विचारलं की बर्फी कसली आहे, तर तो म्हणाला मला मुलगी झाली. म्हटलं वा छान, कशी आहे मुलगी, तर म्हणाला एकदम ताजी. तो मुलगी ताजी का म्हणतो, तर त्याच्या व्यवसायातून कर्मातून निर्माण झालेली जी त्याची शब्दांची प्रणाली आहे ती तिथे न कळत येत राहते त्याच्या शरीरातून ती. आणि म्हणून भान ठेवायचं आहे ते आपल्या पदाचं भान ठेवायचं आहे ते. म्हणून मी माझ्या कार्यक्रमांमधनं दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या मी भाषण आणि कविता करून घरी आल्यानंतर मी घरी आलोच नव्हतो, शरीराने घरी आलो तरी मी तिकडेच होतो शिवाजी पार्कामध्ये. बाळासाहेब ठाकरेंनी जोरात टाळ्या वाजवल्या म्हणून मी अत्यंत खुश झालो होतो. आणि घरी आल्यानंतर तेच घडलं. घरी आल्यानंतर बायकोसाठी मी नवरा आहे, तिथे मी वक्ता असेल हो. घरी आल्यानंतर तर मी नवरा आहे घरामध्ये, तरी घरी आलो तरी मी जोरात आल्याला ऑर्डर केली चहा टाक म्हणून, आदेश. माझी शिवसेना तेवढीच आदेश द्यायला. पण तो चहाचा कप पिऊन झाल्यानंतर माझं शिवाजी पार्कवरचं अस्तित्व तसंच घरात ठेवून मी वागत राहिलो. घरातलं पद आत्मसात न करता, पदग्रहण न करता. आणि स्वयंपाकाला जाऊन जेव्हा मी तो कप ठेवला तेव्हा बायको म्हणाली शिवाजी पार्क विसरून आला असलं तरी कप विसरून ठेव. हे जे मला खाली आणणं आहे घरामध्ये, तो अपमान नाही आहे हे लक्षात आलं पाहिजे ना. जिच्याबरोबर संसार करतोय तिचा माझ्याबरोबर असलेला जो संवाद आहे त्या संवादामध्ये मला तिकडे मिळालेला मान इकडे मिळणार नाही आहे. तिकडे मान मिळेल तर इकडे मान मिळेल. त्या दोन मानातला फरक लक्षात आला पाहिजे. आणि तसं घडत नाही श्रोते. मनःशांती ढळण्याचा पहिला हिस्सा जो आहे आपलं घर, त्या घरामध्ये हा मुद्दा सातत्याने येत राहतो की आम्ही बाहेरचा जो मान मरातब आहे तो पण आपण घरी जातो. मला असं वाटतं शिवरायांच्या दरबारामध्ये जिजाऊ म्हणाले असतील, दरबारात जेव्हा प्रश्न विचारला गेला त्या म्हणाले असतील की छत्रपतींना विचारा. आणि जेव्हा महालामध्ये शिवाजी महाराज येत असेल तेव्हा अरे शिवबा, हा जो अरे शिवबा आणि छत्रपतींना विचारा हा जो बदल आहे,
तर त्या 2 पदांमधला बदल आहे. एक बदल आहे तो आई आणि मूल म्हणून आहे आणि एक आहे तो राजा आणि प्रजा म्हणून आहे. आणि हे हे कळलं पाहिजे. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी मनशांतीला सराव होते. म्हणून पहिला टप्पा, आपण सगळेच आता आज संध्याकाळी घरी जाणार आहात आणि घरी गेल्यानंतर हा मुद्दा विचारात घ्या की मी रस्त्यावरचा गोंधळ, कार्यालयातला गोंधळ, माझ्या ऑफिसमधला गोंधळ मी घरी आणायचा की नाही आणायचा, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. नाही तर घरी जाऊन जोरात बॅग आपटायची खाली आणि समजतो कोण स्वतःला, तो बायको म्हणते कोण, पण तिला माहिती नाही हा कुठे आहे, हा ऑफिसमध्येच आहे आणि कुठच्या तरी स्टाफला उद्देशून तो म्हणतो हा समजतो कोण स्वतःला. मनशांतीचा सगळ्यात सांसारिक मुद्दा तुमच्यासमोर मांडतो. ध्यान लावणं, इथे ओम आपण करत आहोत. किती जण प्रामाणिकपणे सांगा तुमच्या ओममध्ये तुम्ही खरंच त्या ओममध्ये असता की होममध्ये असता? आम्ही नसतो तिथे, मन चंचल असल्यामुळे. म्हणून हा पहिला टप्पा मनशांतीचा, की घरातलं आपलं पद समजून घ्या. आणि फरक आहे तो आजी आणि आजोबा आणि आई आणि वडील ह्यांच्यातल्या आचरणामधला फरक मुलांना कळत असतो, नातवाला कळत असतो, ह्यांच्या मुलांना कळत असतो तो. आणि तो बदल होतो, काळानुसार बदल होतो, ते पद बदलत जातं. अग आजी तू आजोबांना म्हणतेस अहो, आणि मम्मी का डॅडीला म्हणते ए, आणि डॅडी म्हणतो फक्त हो हो हो. हा बदल आहे. आजी आजोबांच्यातला संवाद काय आहे आणि आपल्या आईवडिलांच्यातल्या संवादाची रचना काय, इथे मुलाच्या लक्षात येत नाही. इथे काय बदल झाला आहे, तो काळाचा पण बदल आहे, त्यांच्या पदाचा पण बदल आहे. आजोबा सकाळी फिरायला जातात, तू का ग नाही जात, जिथे जिथे बाबा जातात तिथे मम्मी जाते पाठोपाठ. चहा पाणी जेवण देताना तू आजोबांना म्हणतेस घ्या हो, आणि मम्मी म्हणे डॅडीला तुझं तू घे, आणि डॅडी म्हणतो फक्त हो हो हो. तर हा बदल पदाचा आहे. पूर्वीच्या काळी जसं नवऱ्याचा उल्लेखही करण्याची हिंमत बायकांकडे नव्हती फार पूर्वी, आणि नवरेसुद्धा आमचं कुटुंब म्हणजे बायको अशा पद्धतीनं उल्लेख करत होते. पण त्याच्यानंतर मग अहो म्हणायला लागले नवऱ्याला, अहो ऐकलत का, अहो ऐकलत का असं म्हणाले. आता ए म्हटलं जातं नवऱ्याला, आणि नवरा पहिला अहो मधला फक्त हो म्हणतो. हा जो बदल आहे, हा माणूस उंबरठ्याच्या बाहेर कोण आहे याच्यावरती घरच्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही द्यायचा, तो मान तसाच्या तसा द्यायचा की नाही द्यायचा, याच्यावरती मनशांती अवलंबून असते. मी जेव्हा माझ्या मुलीला सांगतो की हे बघ मी तुला काय सांगतो ऐक, तर ती असा आवाज करते, कळलं, मी पुढे बोलू देत नाही. मी तर म्हटलं अगं बाहेर लोक मला बोलवतात, पैसे देऊन माझा सल्ला घेतात, आणि तू एवढं पण ऐकायला तयार नाहीस. ती म्हणते मी तुमच्या बरोबरच राहते बाबा. ते तुमच्याबरोबर राहिले की हेच म्हणतील. हां, आता हे काय आहे, हे अतिपरीच्या अवज्ञा आहे. त्यांच्यासाठी ते एकदाच आहे म्हणून त्यांना तो आदर्श वाटतो, आनंदाचं वाटतं. तुम्ही रोजच माझ्याबरोबर असल्यामुळे मला ते वाटत नाही. ही रचना आहे. ह्याला मार्जिनल युटिलिटीचा जो नियम आहे, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, तसं डिमिनिशिंग मार्जिनल इम्पॉर्टन्स ऑफ युअर डेसिग्नेशन, ते बदलत राहणारे वेगवेगळ्या ठिकाणी. तो ग्राफ वेगवेगळा असणार आहे तुमचा. डिमिनिशिंग मार्जिनल तुमच्या अहंकाराचा जो ग्राफ आहे तो रस्त्यावरती आल्यानंतर तर अजिबातच चालत नाही. रस्त्यावरती तुमची गाडी तुम्ही चालवत, दुसऱ्याची जरी चूक असली तरी तो जर तुम्हाला दादागिरी करायला लागला, तर रस्त्यात गर्दी जमली, तुला माहिती नाही मी कोण आहे ते, असं तुम्ही म्हणून चालत नाही. तो तुम्हाला तू कोण पण असेल रे, मला काय फरक पडत नाही असं तो उत्तर देतो तुम्हाला. मग तिथलं काय पद आहे माझं, जनसामान्य असं पद आहे. मग ते मान्य करता आलं पाहिजे. मी बाहेर पडल्यानंतर मी जनसामान्य आहे. मी MITतून जाताना शेवटचा सॅल्यूट घेतला इथल्या वॉचमनचा, की बाहेर गेल्यानंतर मी जनसामान्य आहे. रस्त्यावरच्या पादचाऱ्यांपैकी आणि वाहन चालवणाऱ्यांपैकी एकही भूमिका मला मान्य पाहिजे ना. मी तिथे माझा आप दाखवून चालणार नाही ना, मी कोण आहे ते सांगून. मग तुम्ही कोणी असा,
म्हणजे मला आठवत आहे, भारतामध्ये असं घडत नाही. भारतामध्ये आपण सगळीकडे हे पद घेऊन हिंडत राहतो म्हणून अडचण आहे. ओबामा प्रेसिडेंट असताना जेव्हा ते वोटिंग करण्यासाठी आले ओबामा, तर आल्यानंतर ते आत शिरले, त्यांची सिक्युरिटीवर, तर ती बाई जागची उठली नाही. ती जी बसली होती तिथे काउंटरवरती ती, आणि तिने त्यांना विचारलं व्हॉट्स युअर नेम. ते व्हिडिओ क्लिप आहे ती. आणि बाबा ओ येस सॉरी म्हणून त्यांनी त्यांचं आय कार्ड काढून दाखवलं, त्यांचं काय नॅशनल कार्ड असेल ते, त्यांचं आधार कार्ड. पण ते मान्य आहे, ते मान्य आहे. तिथे थोडा अतिरेक पण झाला आहे कित्येक वेळा. मग तिथे तुम्हाला रस्त्यावरती सुद्धा त्या पद्धतीनं आदराची वागणूक मिळते नाही मिळते. तिथे दोन्ही गाड्या एकमेकांवर आपटल्या तर दोन्ही गाड्यांमधले ड्रायव्हर एकमेकांशी गप्पा मारत बसतात. तिथे बिझनेस डील होतं. पोलीस येऊन ठरवतात की ह्याची चूक आहे की ह्याची चूक आहे. इथे जे पद घेऊन माणसं हिंडत आहेत त्या पदांमध्ये सिटीजन ऑफ अमेरिका किंवा सिटीजन ऑफ ऑस्ट्रेलिया ही भूमिका आहे. आमच्या इथे पोलीस याच्या आधीच मारामारी सुरू झालेली असते. हा सिविक सेन्सचा मुद्दा आहे. हा पदाच्या अहंकारामुळे येतो श्रोते हो. पदाचा अहंकार कंटिन्यू तुमच्या बरोबर राहिला की हा अहंकार आलाच तुमच्याकडे, आणि जिथे अहंकार आला तिथे मनशांती नाही. तुम्हाला मनशांती मिळूच शकत नाही तुम्ही तुमचं पद सतत बरोबर ठेवलं तर. स्थानानुसार पद बदलण्याची प्रक्रिया घडली पाहिजे. उगवत्या सूर्याची प्रार्थना मावळत्या सूर्याला करताना सुद्धा त्याची मांडणी वेगळी करायला लागते का? दोघांची रूपं वेगळी आहेत, दोघांची पदं डेसिग्नेशन्स वेगळी आहेत, आणि ती डेसिग्नेशन्स वेगळी आहेत हे कळलं पाहिजे. तुम्ही विचार करा तुमच्या मनशांतीचा. तुम्ही जेव्हा विचार करता, मी करतो रस्त्यावरती, मी अत्यंत सामान्य नागरिक म्हणूनच येता आता प्रवास करतो. काही झालं तर चुकलं माझं असंच म्हणतो. त्याची चूक असली तरी मीच चुकलं असं म्हणतो. कारण सामाजिकदृष्ट्या नागरिक म्हणून जगत असताना मला विचार करायला पाहिजे की मी रस्त्यावरती आत्ता खाली उतरून जर तो शिव्या देतोय म्हणून मीही शिव्या द्यायच्या आणि मारामारी करायची. इथे मी माझं कोणतं पद अंमलात आणायचं की मीही त्याच्यासारखंच करायचं. घडलेली घटना किती तीव्रतेची आहे त्याच्यावरती तुमचे निर्णय अवलंबून असणार आहेत. विलेपार्ले मार्केटमध्ये जेव्हा लिंबू विकणाऱ्या मुलांनी माझ्या पत्नीला धक्का मारला, मग मी त्याला मारला, मग त्या सगळ्या उत्तर प्रदेशातल्या लिंबू विकणाऱ्या भैयानी येऊन मला मारलं, मग ते हनुमान रोडला शिवसेनेच्या शाखेत कळलं उपाध्यायांना मारलं म्हणून, मग शिवसैनिक जाऊन पुन्हा मारलं. पार्ला मार्केटमध्ये गोंधळ झाला. पण सुशिक्षित पांढरपेशामध्ये चर्चा कोणत्या पदाची होती तर संजय ETVवरती सकाळी प्रवचनं करतो त्याला मारामारी शोभते का? आणि हा अतिरेक आहे कुठच्याही गोष्टीचा. हा पण अतिरेकच आहे किती झाला तरी. आणि म्हणून अक्षरधाममध्ये लांबच्या लांब भगवी कपनी घातलेले सगळे होते, तरी अतिरेक्याने हल्ला केल्यानंतर कमांडो जाईपर्यंत त्या भगव्या कपनीच्या एकाही भगव्या कपनीच्या आतमध्ये ना रिव्हॉल्वर होतं, ना दंडुका होता, ना काही कुठचंही शस्त्र बाळगलेलं नव्हतं. ही प्रक्रिया अध्यात्माच्या दृष्टिकोनातून मनशांतीकडे जात असताना कुठच्या मर्यादेपर्यंत आमचं पद आम्ही अंमलात आणायचं आणि कधी आणायचं नाही, हा त्याला महत्त्वाचा मुद्दा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाला येताना मी मनोहर पर्रीकरांना स्कूटरवरनं आलेलं बघितलं, एकटे, नो सिक्युरिटी नथिंग. गोवाकाला अकादमीमध्ये माझा कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाचे पाहुणे मनोहर पर्रीकर होते. मला वाटलं आता तो गाजा वाजा अधिक कोणी बाजूला 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 असं सगळं गोंधळ होईल मुख्यमंत्री आले म्हटल्यानंतर. काय नाही, शांतपणे येऊन बसले समोर. मी विचारलं हे काय? होय असेच येतात, स्कूटरवरनं आले ते. तर त्यांना विचारलं का? मी विचारलं जाहीर स्टेजवरनं, स्कूटरवरनं का? सांस्कृतिक कार्यक्रमाला आलो. हा काय राजकीय कार्यक्रम नव्हे की मी माझं मुख्यमंत्री पद बरोबर घेऊन यावं. मी रसिक म्हणून आलो. हे रसिक म्हणून आलो, हे पद जे बदलण्याची प्रक्रिया आहे ना ती महत्त्वाची आहे. मग त्याचं कन्फ्युगरेशन बदललं. रसिक म्हणून आल्याबरोबर त्याचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याची बदलली. इथे हा जो मी कोण आहे तो महत्त्वाचा मुद्दा. आणि म्हणून हे रस्त्यावरचं सामान्य असणं सुद्धा अनुभवायला हवं. आपण कोणीच नाही रस्त्यावरती ही भूमिका समजली पाहिजे. म्हणजे मनशांती उपलब्ध होते, नाही तर मनशांती उपलब्ध होत नाही. निसर्गाला स्वतःला मनशांती असते कारण तो बदलत राहतो. म्हणून तो रोज या पद्धतीनं त्या स्थितीनुसार बदलत राहतो. सूर्य सुद्धा आपापल्या जागा बदलतो मकर संक्रांतीनंतर. तो दक्षिणायनमधून उत्तरायण सुरू होतं 14 जानेवारीला असं जेव्हा म्हणतो तेव्हा सूर्यासारखा तेजस्वी तारासुद्धा स्वतःला
इकडून तिकडे तिकडून इकडे अशा पद्धतीनं काळानुसार ऋतूनुसार बदलण्याची प्रक्रिया करत राहतो. माणूस तेवढा करत नाही, म्हणून अडचण आहे. म्हणून मनशांती ढळते. मी त्या एकाच धरून ठेवलेल्या व्यक्तिमत्वावरनं हलतच नाही जागचा, तिथे ती अडचण आहे. मी शाणा किंवा मी एकटाच शाणा अशी भूमिका घेऊन मी जर गोष्टी करायला, पाठीचा कणा तुमचा जो आहे तो पंचायत होते. अहंकार आणि ज्ञान, अहंकाराची गोठी न लगे अज्ञानापाठी, मगाशी सरांनी सांगितलं तो जो मुद्दा आहे. सज्ञानाच्या कंठी झोप सज्ञानी कोण आहे? जो पदग्रहण केलेला आहे तो सज्ञानी आहे. आणि तो पदग्रहण केलेला आहे तो सज्ञानी असल्यामुळे तिथे अहंकाराची गोठी तिथे आड येते. माझाच ताठा म्हणतात त्याला मराठीमध्ये, ताठा ताठा करतात. मग काय होतं ते, या दोन्ही गोष्टी उष्ण आहेत श्रोते. अहंकार आणि ज्ञान हे नेहमी विघटन करतात. आमचा प्रयत्न झाला आहे, कराड सरांचा गेली 40 वर्ष प्रयत्न झाला आहे ज्ञानाच्या माध्यमातून जोडणं कसं होईल, आणि इकडे आपण ज्ञानाच्या माध्यमातून विघटन कसं होईल, असं अणूचा रेणू, रेणूचा अणू, तसे तुकडे 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 करणाऱ्या माणसाला आम्ही सायंटिस्ट म्हणतोय, वैज्ञानिक म्हणतोय. जोडणारे वैज्ञानिक कुठे आहेत? प्रत्येक गोष्टीचं डिसेक्शन करणारेच जास्ती, जोडणारे वैज्ञानिक नको जगामध्ये. त्या वैज्ञानिकांनी सुरू केलेली व्याख्यान मला ही डॉक्टर विश्वनाथ कराड, हे वैज्ञानिकाचं लक्षण आहे. माणसं जोडण्याची प्रक्रिया चालू आहे. आता 28 वर्षामध्ये किती वेळा घडलं असेल. आज ह्या संपूर्ण व्यासपीठावरती आत्ता ते पाहुणे सोडले तर सकाळचं सेशन ते झालं, त्यामध्ये एकही इम्पोर्टेड स्पीकर नाही, घरचे स्पीकर्स होते सगळे, बाहेरून मागवलेला कोणी नाही. 2009 साली सरांनी व्यक्त केलेली इच्छा मला अजून आठवते, तुम्ही रेकॉर्ड काढून पडल्या तर. हे पदाचं लक्षण जे आहे ते ऑफिसमध्ये आल्यानंतर तुमचं पद काय आहे, तुम्ही तुमच्या स्टाफबरोबर कसे वागता, तुम्ही तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांबरोबर कसे वागता, तिथे पुन्हा वेगळा माणसाचा अस्तित्वाचा मुद्दा आहे, तो मनशांतीच्या दृष्टिकोनात. मला विनोद सांगायची सवय आहे, मला आवडतं विनोद सांगायला. मग मी इथेच मोठ्या कराड सरांच्या केबिनच्या बाहेर काही बसले होते, सगळे स्टाफ आणि ड्रायव्हर्स आणि सिक्युरिटी बसली होती. तर सगळ्यांची इच्छा असते उपाध्याय एखादा विनोद आम्हालाही सांगा. मग तसं मी तिथे एक खट्याळ विनोद त्यांना सांगितला. विनोदाचे पण प्रकार त्यातले खट्याळ विनोद आहे तो सगळीकडे नाही सांगता येत. तर तसा मी विनोद सांगितल्यानंतर ते इतका विनोद त्यांना आवडला, सगळे अत्यंत मोठ्यांदी असले. फर्स्ट टाईम असं घडलं की दरवाजा बंद असूनही मोठ्या सरांना तो आवाज बाहेर आतमध्ये ऐकू गेला आणि सर बाहेर आले की कोण इतक्या मोठ्यांदी हसलं म्हणून. आता ह्या सगळ्यांची तर अडचण झालीच होती की मोठे सर बाहेर आल्यानंतर सगळे खाली असे मान घालून बसायचे सगळे. मग काय झालं असं त्यांनी विचारल्यानंतर मग एकाने दिलं हिमतीनं होतं की उपाध्याय सरांनी एक जोक सांगितला म्हणून. आता अनपेक्षित होतं सरांचं पुढचं वाक्य, मग मलाही सांग. मला अजून आठवते सर, आणि सर तुम्हाला सांगतो तुमचं पद समोर आल्याबरोबर मी विनोद बदलला. खट्याळ आणि तामसी विनोदावरनं मी सात्विक विनोदावर गेलो. हे समोर आपण कोणत्या पदावर आहोत त्याच्यावरती ते अवलंबून असतं. त्यामुळे मी व्यक्तिशः इथे कोणत्या पदावर आहे मला अजूनही माहिती नाही, कारण विविध पद्धतीनं डेसिग्नेशन मिळतात. चीफ मेंटॉर, चीफ ॲडवायझर, आणखी काय काय गमतीदार. मी पण म्हटलं चला सगळी डेसिग्नेशन घेतो. परंतु समजा मी बेल वाजवली केबिनमधली आणि सबस्टाफ आला नाही, मला चहा पाहिजे आहे, तर त्याच्यावरती आता बघा मी त्या हायरार्कीमधलं माझं एक पद आहे. माझी मनशांती ढळण्याची क्रिया कधी होईल, जेव्हा माझं पद सर्वोच्च या भूमिकेत मी गेलो की माझी मनशांती ढळली. माझ्यावरती कोणीतरी आहे अशी भूमिका जागृत ठेवली तर मग माझ्या लक्षात येतं की मी मधल्या कुठल्या तरी पदावरती आहे. मी माझ्या हाताखालच्या माणसांवरती किती पर्सेंटेजनी माझा अधिकार दाखवायचा, तो पर्सेंटेज मला कळला पाहिजे. मग मी ते काहीच करत नाही. मी स्वतःच केबिनच्या बाहेरून मोठ्याने संजय असं करतो इथे मी. मग मीच म्हणतो काय साहेब, मला चहा आणतो साहेब, आणि मग मीच जातो कॉफी हाऊसमध्ये. आणि हे जेव्हा तो सबस्टाफ बघतो तेव्हा त्याला वाटत नाही थांब तुम्ही बसा मी आणतो. मग एवढ्या वेळ त्याला ती बेल ऐकू आली नव्हती. मग मी त्याला बेलवर सोडतो.
मी त्याला अटक करत नाही. ह्याचं कारण असं, त्या हायरार्कीमध्ये माझं एक पद आहे. मी माझ्या पदाला संस्था संपली अशी भूमिका घेतली की मनशांती डळली तुमची. माझ्या पदाला संपत नाही. पदाची सर्वोच्च स्थान त्या ठिकाणी आहे, तिथे ते संपेल. माझ्याजवळ तो अधिकार संपत नाही, ही भूमिका मला कळली पाहिजे पद म्हणून. की मी जरी आत्ता हा माझ्या हाताखाली असला तरी त्याला मी किती प्रमाणामध्ये माझा अधिकार गंड दाखवायचा, तो गंड माझा ठरला पाहिजे माझ्या मनामध्ये की मी ह्याच्या पलीकडे तो गंड दाखवू शकत नाही. आणि समजा मी एखाद्याला मूर्खपणा येऊ नको चालतो एवढं करत नाही असा आरडाओरडा केला आणि तो लातूरचा निघाला, तुम्ही काय करू? हा विनोदी पद्धतीनं मांडतो, पण सिन्सिअरली घ्यायचा विषय हा. तुमच्या मनशांतीसाठी सांगतो की काय पद्धतीनं मनशांती. मी सतत मनशांतीमध्येच असतो, मस्त बिंदास 24 तास. आणि त्याचं कारण हे आहे की मी माझं पद बदलत राहतो. माझं पद समोरच्या माणसानुसार मी बदलत राहतो, त्याच्या वयानुसार मी बदलत राहतो पद काय आहे. आणि तेच महत्त्वाचं. त्यामुळे कार्यालयात आल्यानंतरच्या माझ्या पदाची भूमिका म्हणजे नेमकं काय आहे, कोण माझ्याशी कसं बोलतो आहे. कित्येक वेळा स्टाफला कळत नाही की वरचा अधिकारी आपल्याशी मैत्रीपूर्ण पद्धतीनं वागतो आहे म्हणजे मी पण त्याच्याशी तसंच वागायला हवं असं नसतं. हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं. वडील मला जेव्हा सिनेमाला घेऊन गेले चर्चगेटला तेव्हा म्हणाले, प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रम मित्रम वदाचरेत, म्हणून माझ्याबरोबर चल, म्हणून मी त्यांच्याबरोबर सिनेमाला गेलो. कधी नव्हे ते वडिलांना दादा म्हणणारा मी वडिलांना डॅड म्हटलं. मी डॅड म्हटल्यानंतर मला म्हणाले हॅड, त्यांनी सांगितलं. आणि त्या गर्दीमध्ये इरॉस थिएटरच्या इथे मुंबईला मला काय वाटलं कोणाचं, मी इतका मोकळा झालो वडिलांच्या त्या वागण्यामुळे, मी वडिलांच्या खांद्यावरच हात टाकला. तेव्हा वडिलांनी हात काढून सांगितलं, तो जो संस्कृत श्लोक आहे ना, पुत्रम मित्रम वदाचार्य, तो वडिलांच्या अँगलमध्ये आहे. तू वडील म्हणूनच बघायचं आहे, मी तुझ्याकडे मित्र म्हणून बघायचं आहे. हा वर्टिकल प्रोसेस आहे. वरच्या अधिकाऱ्यांना माझ्याकडे कसं बघायचं तिथे मैत्री असू शकते, खालच्या अधिकाऱ्यांना वरच्या माणसाकडे कसं बघायचं तिथे मैत्री असत नाही. हे त्या माणसाच्या लक्षात आलं पाहिजे, माझ्या लक्षात आलं पाहिजे. ते की जरी विश्वनाथ कराड सरांनी माझी ओळख करून देताना हे माझे बंधूंसारखे आहेत, माझे बंधू आहेत असं जरी म्हटलं तरी त्यांच्या केबिनमध्ये शिरल्यानंतर अरे संजय बस म्हणेसवर मी बसायचं नसतं. हे मी माझ्या पदावरनं त्यांच्या पदाकडे बघण्याची भूमिका आहे. इट्स अ व्हर्टिकल रिस्पेक्ट. खालून वरती जाणारा मी तो आदर दाखवायची प्रक्रिया आहे. आणि हे ज्या दिवशी कार्यालयातल्या स्ट्रक्चरमध्ये लक्षात येईल ना त्या दिवशी कामं होतील, त्या दिवशी मनशांती प्रत्येकालाच मिळणार आहे. आणि तसं आपल्याकडे घडत नाही, कारण तो अहम जो आहे तो अहम आमच्या पदाचा आम्ही बरोबर घेऊन हिंडत राहतो. आणि तो अहम जायला पाहिजे, तो अहंकार जायला पाहिजे. तो जाण्यासाठी हा पदाचा मुद्दा आहे. तो वारंवार पद आम्हाला काय त्रास देतं ते ह्या पद्धतीनं त्रास देतं पद, प्रामुख्यानं ऑफिसमधलं. आता काय करतो, ऑफिसमधला ज्या पदाचा सगळा गोंधळ आहे तोच गोंधळ घेऊन आम्ही संध्याकाळी घरी जातो. 6 वाजता घरी जातो, 6:15. आणि घरी गेल्यानंतर मी ऑफिसमधनं आलेला म्हणून एक हे होता, शेट्या होता एक, तर तो काय करायचा, त्याचा मुलगा गच्चीत टाटा करायला उभा राहायचा लहानपणी. आणि मग वडील बाहेर पडायचे, गच्चीवरनं बघायचा तो बंगल्यातल्या, आणि वडील एका झाडाजवळ यायचे आणि झाडाच्या पानांजवळ जाऊन असं 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 सगळं करायचे, असे ॲक्शन करायचे सगळे आणि निघून जायचे. मग संध्याकाळी पुन्हा बाबा येतील त्याला पुन्हा वडिलांना स्वागत करायला गच्चीत हात करायला उभा असायचा. वडील हात येताना पुन्हा त्या झाडाकडे बघून असं असं सगळं ठेवते. तो मोठा झाल्यानंतर त्यांनी वडिलांना विचारलं की गेली कित्येक वर्ष मी तुम्हाला येता जाता अच्छा करतोय, तुम्ही दरवेळेला जाताना असं असं करताय आणि तसंच काय करताय. तर म्हणे येताना मी काय करतो, बाहेरचं जे माझं पद आहे, जी सगळी पदाचा यायलेला अहंकार आहे तो सगळा त्या झाडावर ठेवून देतो आणि घरात शिरतो. आणि घरातून बाहेर पडताना मी तो परत माझ्या अंगावर घेतो आणि मी पुढे जातो. तर ही जी ॲक्शन जी आहे ती माझ्या मनाला मी सांगतो की माझा हा बाहेरचा मिळालेला मान मरातब जो आहे तो सगळा आत्ता झाडावर काढून ठेवतोय. पांडवांनी शस्त्र काढून ठेवली शमीच्या वृक्षावर, तसा हा सगळा अहंकार मी ह्या वृक्षावर काढून ठेवतो. आणि मग हा जो चेंज आहे हे समजलं, त्याला मनशांती मिळाली. त्याच्यासाठी त्यांनी ओंकार ध्यानसाधना केली आहे नाही केली आहे, कुठे जाऊन बसला आहे, विजनवासी झाला आहे का, ह्याचा काहीही संबंध नाही. इतकं सोपं अध्यात्म व्हायला पाहिजे. आणि ते ह्या 2 अक्षरांमध्ये दडलेलं आहे. ते 2 अक्षर आहेत पद.
माझं डेसिग्नेशन काय, मी स्वतःला इन्व्हर्टेड कॉमामध्ये समजतो काय. पु ल देशपांडेंची कॅसेट ऐका तुम्ही, तुम्हाला पुणेकर व्हायचं आहे, नागपूरकर व्हायचं की मुंबईकर व्हायचं आहे म्हणून. त्यात त्यांनी जो मुद्दा मांडला की तुम्हाला पुणेकर व्हायचं असेल तर तुम्हाला कोणीतरी असलं पाहिजे. हे कोणीतरी असलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही पुणेकर होऊ शकत नाही. ही जी त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी पुणेकरांबद्दल मांडलेली आहे. पण तो दिसतो ना आम्हाला, येता जाता शहरांमधले हे फरक लक्षात येतात आमच्या. का तर माणसं त्यानुसार जगत असतात. मुंबईमध्ये तुम्ही कोणीच नसता. शांताबाई शेळक्यांचं धूळपाटी पुस्तक वाचा. शांताबाई शेळक्यांनी हेच लिहिलं आहे की अभिरुची पुण्यानं दिली पण मला मुंबईनं मोठं केलं, कारण त्या शहरात तुम्ही कोणीच नसता. हे कोणीच नसणं जे आहे ना ते पदात पुण्यात तुम्ही कोणीतरी असता. म्हणून मी सगळ्यांना सल्ला देतो की 1-3 महिने मुंबईत जाऊन राहा. त्या लोकल ट्रेननी प्रवास करा गर्दीमध्ये. कुत्र विचारत नाही ह्या वाक्याचा नेमका अर्थ काय. तो तुम्हाला अहंकार जाण्याचा तो सोपा मार्ग आहे. तुम्ही कोणी का असे ना, आत्ता या क्षणाला ट्रेनमध्ये घुसताना तुम्ही प्रवासी आहात, ताकद असेल तर घुसा, नाही तर खालीच थांबा. लोकल निघाली पुढे. तुम्हाला जरा राग येऊन चालत नाही तिथे. नम्रता तिथे तयार होते. क्रोध नसणं याच्यामध्ये नम्रता आहे. मी ट्रेनमध्ये गर्दीमध्ये उभा होतो आणि माझा धक्का लागला एका माणसाला, आणि माझा धक्का लागल्यानंतर तो उंच होता, माझ्यापेक्षा उंचा पोरा. तर त्यांनी माझ्याकडे असं बोललं, काय असं केलं जोरात. तर आता इथे मी काय झालं असं उलट विचारलं की संपलोच. एवढा फरक होता दोघांच्या उंचीत. पण मी विनोद केला. मग का, नम्रता, पर्यायच नाही. मी म्हटलं मी नाही धक्का मारला. तो मग कोणी मारला. म्हटलं तो दरवाजात माणूस दिसतोय, गर्दी प्रचंड. म्हणजे त्यांनी त्याला मारला, त्याचा त्याला लागला, त्याचा ह्याला लागला, ह्याचा ह्याला लागला, ह्याचा मला लागला आणि माझा तुझा लागला. पहिला त्यांनी मारला. असं मी खुळा विनोद केला लोकल ट्रेनमध्ये. आणि सगळे आजूबाजूचे हसले. कारण चर्चगेटपर्यंत जायचं 40 मिनिटाचा प्रवास आहे रोजचा. त्याच्याशी भांडण करून चालणार नाही. आणि मी हे उत्तर दिल्यानंतर सगळे हसले. त्याच्यावरती तो खाली आला इतर हसल्यामुळे. पण तोही मुंबईचाच निघाला. त्याने माझ्या डोक्यावरती अशी जोरात टपली मारली उंच असल्यामुळे आणि मला परत पाठव. आमची मैत्री झाली. आमची मैत्री झाली शेवटी. ती जी पुढची 45 मिनिटाचा पुढचा काही वर्षांचा प्रवास आहे, तो माझ्यासाठी खिडकी धरून जागा पकडायला लागला, जागा द्यायला लागला. का, एकच कारण, मी त्या क्षणाला कॅनरा बँकेमध्ये कॅशियर आहे ही भूमिका मी घेतली नाही. तुला माहिती आहे मी कोण आहे असं विचारलं नाही त्याला. नाही तर त्यांनीच त्याचा रोख माझ्यावरती उगारला असता कॅशियर असल्यामुळे. आणि हे लक्षात ठेवणं म्हणजे बदलणं. पद बदलणं पटपट पटपट त्या स्थितीला अनुसरून. म्हणून तुमचं स्पेलिंग काय, ॲडजस्टचं स्पेलिंग काय तुमचं, ADJVST बरोबर आहे. माझं स्पेलिंग आहे ADDJVST. ॲडजस्ट करा. आत्ता न्याय काय आहे ते ॲड करत चला, म्हणजे मनशांती तुमच्या बरोबर येते. तिथेच पदाचा मुद्दा आला. मी माझं मूळ असलेलं रूप, व्हर्च्युअल घेतलेलं रूप बदलू. मी पटपट पटपट त्या स्थितीनुसार माझं रूप बदलत जातो. म्हणजे मी एक तत्वाचा जगणारा माणूस नाही का, तर तसं नाही आहे. सगळ्याच ठिकाणी तसं चालत नाही. तुम्हाला थोडं वेगळं व्हावं लागतं. एकच तत्व उंच झाडासारखं धरलं तर जंगलामध्ये ते झाड पहिलं तोडलं जातं, कारण एकच तत्व आहे म्हणून. जर भरपूर शाखा बिखा असतील तर मग झाड तोडायला वेळ लागतो. म्हणून इतकं आयुष्य सोपं आहे होतं. तुम्ही नका तुमचं आयुष्य कठीण करून घेऊ पदाचा विचार करताना. मी बघतो येता आता पदावरनं सुद्धा लोकांचे WT झालेले, म्हणजे वाकडं तोंड. हां, म्हणजे मला असं वाटतं की काही जरूर नाही ना त्यासाठी, काही जरूर नाही त्यासाठी. प्रत्येकाच्या पदाचा अभिमान आहे, तसं तसं आहेच. आता मैत्रीचं एक पद असतं आणि अधिकाराचं एक पद असतं. पण मैत्रीच्या पदामध्ये मी आता इथे माझी गाडी आली तर माझी मैत्री त्या सिक्युरिटीवाल्याबरोबर माझी व्यक्तिगत मैत्री होती. काय म्हणतोयस, कसा आहेस असं त्याला विचारून त्याच्याशी मैत्री झालेली असल्यामुळे मी आल्यानंतर तो माझ्या गाडीचा दरवाजा उघडायचा, पण तो मैत्रीपूर्ण हृदयाने उघडायचा. तो डेस्टिनेशन म्हणून उघडत नाही हे मला कळलं पाहिजे. आणि तेच त्या सिक्युरिटीच्या वरच्या अधिकाऱ्याला कळलं नाही. त्या वरच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा बघितलं की खालचा जो सिक्युरिटीवाला आहे तो उपाध्याच्या गाडीचा दरवाजा उघडतो, त्यांनी त्याला सांगितलं त्यांचा नाही उघडायचा, फक्त कराड. आता ही जी भूमिका आहे, या भूमिकेमध्ये मला वाईट वाटायचं काहीच कारण नाही.
तुमचं पद, तुमचं त्या क्षणाला असलेला निर्णय, हे सगळं पटपट पटपट कळलं पाहिजे. मग मला कराड सरांचं कौतुक अशासाठी वाटतं की माणूस ओळखून, परवा ते रामशरणनी इथे जेव्हा सांगितलं की टाटानं प्रश्न विचारला की सक्सेसचं रहस्य काय, ते म्हणाले योग्य माणसाची योग्य जागी निवड. हे त्यांच्या बिझनेसच्या यशाचं सूत्र आहे आणि एकदा त्याला काम दिलं किंवा परत त्याच्याकडे बघायचं नाही. ही जी भूमिका मॅनेजमेंटमधली त्यांनी मांडली आपल्या भाषणामध्ये, तो महत्त्वाचा मुद्दा आहे किती झालं तरी. नाहीतर माझ्या आयुष्यामध्ये नेदरलँड्सला युनेस्कोच्या कॉन्फरन्समध्ये मी कराड सरांच्या जागी जाऊन भाषण करणं, ही प्रक्रिया आल्या 3 महिन्यातच घडली. MIT 2009 साली आल्यानंतरच्याच आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये त्याचा विषय होता हायर एज्युकेशन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ काय वर्ल्ड पीस, असं काहीतरी विषय होता तो. आणि मी तिथे भाषण केलं जाऊन. पदाचा मुद्दा आला, मी उतरलो, त्याला लिमोझिन न्यायला आली होती कारण आय वॉज अ कीनोट स्पीकर. सरांनी पाठवलेला, मला जमणार नाही, अन्नपूर्णा सदनाचं उद्घाटन आहे रामेश्वर गावामध्ये, इथे पुन्हा सरांचं घरचं पद जे आहे ते पद, तिथल्या कामाचं महत्त्व आणि युनेस्कोची कॉन्फरन्स, ह्याच्यामध्ये आपल्या मोठ्या बहिणीच्या नावाने सुरू होणारा जो महत्त्वाचा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाला महत्त्व देत कराड सरांनी सांगितलं की संजय तू त्या ठिकाणी जा आणि भाषण कर. आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा त्या लिम्युझिनमध्ये बसलो. ड्रायव्हर एवढा लांब बसलेला मी कधी पाहिलाच नव्हता. 45 मिनिटाचा प्रवास माझ्या शरीरामध्ये गर्व नाही निर्माण करू शकत, पदाचा डेफिनेटली निर्माण करू शकतो की 3 महिन्याच्या आत आय हॅव बीन सिलेक्टेड फॉर द लेक्चर इन युनेस्को. मी तिकडे जातो, भाषण देतो, भाषण आवडतं, परत येतो. ही निवड, आता ही निवड वरची आहे, एकदम तारसप्तकातलं काम आहे मला दिलेलं. त्याच वेळेला माझ्या लक्षात यायला पाहिजे की कोण मला काय काम सांगत आहे, त्याच्यावरती ती भूमिका अवलंबून आहे. मग याच कराड सरांनी जेव्हा कल्याणजी आनंदजीपैकी कल्याणजी आले होते राजबागेमध्ये, त्यावेळेला त्या क्षणाला कल्याणजी म्हणाले मला निघायचं आहे. पटकन कोणी हाताची माणूस नव्हता. कराड सर मला म्हणाले अरे तुला ऐकलं ना, त्या निघायचं आहे, जा पटकन त्यांची गाडी घेऊन ये. आता कराड सर मला तिथे जा त्यांची पटकन गाडी घेऊन ये, ही जी कराड सरांची सूचना आहे, ही एक तारसप्तकातलं युनेस्कोला पाठवणं आणि दुसरं इथे तू त्यांची गाडी घेऊन ये, या दोन्ही कामांना एका समपातळीवर आणून जेव्हा मी बघतो, त्यावेळेला मी तोच विचार करणार की ह्याच व्यक्तीनं त्याच्यासाठी निवड केली असेल तर दुसरा जो ऑपोजिट पॉईंट आहे सूचनेचा, तोही मला आनंदाने मान्य करता आला पाहिजे, माझं पद बदलून. तिथे मी असं नाही म्हणता कामा की इट इज नॉट माय जॉब. आणि ही प्रक्रिया पद म्हणून ऑफिशियल कामाची रचना तुमच्या लक्षात आली पाहिजे. कॅनरा बँकेतला कॅशियर संजय उपाध्ये, तिथे ही अडचण मी अनुभवलेली आहे. BCom, DBM, DCS, MA, सुधीर फडक्यांनी गाणं गायलेला लिरिसिस्ट, कॅशियर, युनियन लीडर. ज्या दिवशी सुधीर फडक्यांनी माझं गाणं गायलं त्या दिवशी तर मी गदी माडगुळकर होऊनच घरी गेलो होतो. बाबूजींनी गाणं गायलं माझं म्हणून, मी लिहिलेलं गाणं. दुसऱ्या दिवशी बँकेत आलो, बँकेला मॅनेजर म्हणाला उपाध्ये नवीन कॅशियर ट्रान्सफर होऊन आलं आहे, त्यामुळे तुला आज काही कॅश डिपार्टमेंट देता येणार नाही आणि आज सगळे दुर्दैवाने हजर आहेत, तू टपालमध्ये जाऊन बस. पद बदललं. BCom, DBM, DCS, MA गाणं गायलेला माणूस तिथे बसला होता. कॅशियर म्हणून लोकांचे असले तरी पैसे माझ्याकडे असायचे. एका सेकंदात टपाल डिपार्टमेंट स्टॅम्प मारत. मॅनेजर म्हणाल तुला इथलं काही कळत नाही, तू स्टॅम्प मारत बैस. हे स्टॅम्प मारत बैस ही कल्पना आहे जिथे मला हसू येतं. तेव्हा विचारलं की नाही तर युनियन लीडर होतो मी, ब्रांच बंद करू शकतो. युनियन लीडरला तुम्ही असली कामं सांगता टपालमध्ये, असं करून मी बंद करू शकलो असतो उन्मादानं. पण तसं न करता मला हे भगवद्गीतेने शिकवलं. भगवद्गीता सांगते न बुद्धिभेदम जनेत अज्ञानाम सर्वसंगीणाम जोषेत सर्व कर्माणी विद्वानयुक्त समाचरण. विद्वता त्यात दडलेली आहे जिथे त्या क्षणाला जे आत्ता काम दिलेलं आहे ते दोन्हीकडे काम तेच आहे. मग मी कॅशियर म्हणून काम केलं काय किंवा तिथे स्टॅम्प मारत बसलो काय, एकच. हेच जिथे लक्षात आलं तिथे पदाची जी फ्लेक्झिबिलिटी आहे, डेस्टिनेशनला फ्लेक्झिबिलिटी आहे, मी कुठपर्यंत जायला हवं हा मुद्दा आहे. बिझनेसमन होते बेळगावला, त्यांचा आश्रम होता, बिझनेस आश्रम असंच नाव होतं. त्यांचा नियमच होता प्रत्येक कर्मचाऱ्याला सगळ्या डिपार्टमेंटची कामं आली पाहिजेत. पटपट पटपट ते एकमेकांच्या जागी रिप्लेनिश करायचे. हा गेला की तो दुसरा आला, तिसरा आला की तिसरा आला. बिझनेस आश्रम असं त्यांच्या याचं नाव होतं. त्यांचा त्या आश्रमात गेल्यानंतर लक्षात आलं की तिथे
डिपार्टमेंटच नाही, सिक्युरिटीची फक्त केबिन होती, पण आतमध्ये सिक्युरिटीवाला नव्हता. तुम्ही जाऊन लिहायचं फळ्यावरती, आज मी 15 मिनटं लेट आलो असं. तुमचा नोंद नाही करणार हा आला की नाही. तुम्ही जाऊन लिहायचं फळ्यावर, मी 15 मिनटं लेट आलो. असे 4 लेट झाले की तुमचा एका दिवसाचा पगार अकाउंट डिपार्टमेंटवाला कापून जाईल. सेल्स टॅक्स आणि इन्कम टॅक्सच्या लोकांसाठी बोर्डावरती नोटीस असलेला पहिला बिझनेसमन मी बघितला. पदाची भूमिका करताना इतकं काटेकोरपणे की जेवणाचा डबा तुम्ही आणायचा आहे असं सेल्स टॅक्सच्या इन्स्पेक्टरसाठी बोर्डावरती नोटीस लिहिणं हिंमत लागते हो त्याला. का? डेसिग्नेशन काय? तू तुझं काम कर, तुला नेमून दिलेलं काम कर. माडगूळकरांची अत्यंत सुंदर कविता आहे, तू तुझं काम कर, नेमून दिलेलं काम कर. त्या क्षणाला तू अन्य गोष्टींचा गोंधळ मनामध्ये आणायचा नाही. त्या पदानुसार तुझी फ्लेक्झिबिलिटी राहिली पाहिजे. जेव्हा आजोबा कुत्रा नातवाला विचारतो तुला कशामध्ये सुख आहे, तो आजोबा कुत्रा नातवाला विचारतो, नातू म्हणतो माझं जे शेपूट आहे त्याच्यामध्ये मला सुख आहे, पण मी ते पकडायला जातो मला मिळतच नाही. मग आजोबा तुम्हाला कशामध्ये सुख आहे? आजोबा म्हणाल तुझं उत्तर बरोबर आहे, माझंही सुख जे आहे ते माझं जे शेपूट आहे त्याच्यातच आहे, पण आता अनुभवानं मी शहाणा झालेलो आहे. असं म्हणून माडगूळकरांनी शेवटी असं म्हटलंय, तो आजोबा कुत्रा नातवाला म्हणतो, घास तुकडा शोधावा वास घेत जागो जाग. तुझं काम काय ते कर, घास तुकडा शोधावा वास घेत जागो जाग. पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागो माग. पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागो माग. सुख मागून मिळत नाही, ते मागून येत असतं. तुम्हाला जर आनंद हवा असेल, मनशांती हवी असेल, तर तुम्हाला दिलेलं डेसिग्नेशन, त्याची फ्लेक्झिबिलिटी, त्याची इलास्टिसिटी किती रेंजपर्यंत ते ह्याही बाजूला आहे आणि त्याही बाजूला आहे ह्याचा विचार करून वागण्याची प्रक्रिया व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी माझं पद आणि मनशांती भूमिका घेऊनच या गोष्टी आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये व्हायला हव्यात. आणि हे सोपं आहे, फार कठीण आहे. तुम्ही आता, मी काल म्हटलं एका भाषणात तसं की पटला तर उपक्रम नाही तर उपद्व्याप, पण तुम्ही हे करून बघा अशी माझी विनंती आहे. त्यामध्ये फार काही आध्यात्मिक प्रक्रिया मी तुम्हाला सांगत नाही आहे. सांसारिक माणसांनी फार आध्यात्मिक होईही नाही, ते सगळं कन्फ्युजन होऊन जातं. मग संसारी माणूस जेव्हा आध्यात्मिक होता ना तेव्हा ते सासूला आई म्हटल्यासारखं होतं. मग दोघीही कन्फ्यूज. तसं नका, स्वतःच्या आयुष्याला कशाला कन्फ्यूज करून घ्यायचं. जे आहे ते आहे. प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणायला शिका, ते इथेच शक्य आहे. प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणता आलं पाहिजे, तरच ते शक्य, नाही तर शक्य नाही. आणि हेच अध्यात्म आहे. मानसिक शांतीचा मुद्दा येतो तेव्हा हे जे मधलं पद आहे, मग ते घरचं असो, दारचं असो, कार्यालयातलं असो, शेवटी भूकंप झाला, त्सुनामी आली, आग लागली, तर तुम्ही फक्त मनुष्य प्राणी असता एवढं लक्षात ठेवा. तिथे कोणी काही करत नाही. द्रविड मुनेचं कळम आणि अण्णा द्रमुक दोघं जण तामिळनाडूमध्ये जरी एकमेकांशी भांडत असले आणि महाराष्ट्रातला एखादा राजकारणी तिकडे गेला असला जो पायजाम्यामध्ये आणि झब्यामध्ये आहे आणि ते लुंगीमध्ये आहेत, पण जर चेन्नई समुद्रावरती सुनामी आली तर सुनामी असं म्हणत नाही की फक्त पायजामावाल्याला बुडवूया, हा आपला माणूस आहे, असं घडत नाही. तिथे एकच पद शिल्लक राहतं, ते माणूस, मनुष्य प्राणी, बाकी काही शिल्लक. करोनाने बघितलं काय तुमचं पद काय? करोनाने नाही बघितलं तुमचं पद. करोनाने आला पट्ट्यात घेतला त्याला. अशीच भूमिका घेऊन करोनाने हा हातभार माजवला. हे चौथं स्थान, घर, रस्ता, समाज, कार्यालय आणि चौथं स्थान, तिथे तुमची भूमिका काय असते? ती कविता सादर करतो. 6 मिनटं शिल्लक आहेत. 6:27, 26 चालू आहे. गटागेळी पळे गेली चालू आहे. तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. तर तो हा काळाचा महिमा आहे आणि काळच त्याचं उत्तर आहे. पण त्या काळाबरोबर प्रवास करताना तुम्हाला तुमचं जे पद आहे त्यानुसारच तुमचा आविष्कार ठेवावा लागतो, त्यानुसारच गोष्टी करायला लागतात. तुम्ही घरामध्ये क्रिकेटची मॅच बघताय पोटावरती फरसाणचा डबा ठेवून आणि 5:30ला बायको म्हणाली आपल्याला रिसेप्शनला जायचं आहे, तर तसेच जाता का? आहे त्या देशात नाही. बायको कुठचा डबा घालू ग असं विचारून नटून थटून जाता का? स्थान बदललं ना, स्थान बदललं म्हणजे पद बदललं तुमचं.
झोन बदलला तुमचा, इंटिमेट झोनमधनं बाहेर पडलात तुम्ही, पर्सनल झोनमध्ये गेलात, पर्सनल झोनमधनं तुम्ही सोशल झोनमध्ये गेलात, सोशल झोनमधनं तुम्ही पब्लिक झोनमध्ये गेलात, तुम्ही कुठच्या झोनमध्ये आहात त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे आनंद, मनशांती. असो, घरामध्ये असतो नवरा, घरामध्ये असतो नवरा, भाऊ किंवा असतो बाप. घरामध्ये असतो नवरा, भाऊ किंवा असतो बाप, कुटुंबाचा प्रमुख म्हणून आपल्याच डोक्याला असतो ताप. असं घडतं घरामध्ये. त्यानंतर घराबाहेर पडताच आपण माणूस असतो रस्त्यावरचा. घराबाहेर पडताच आपण माणूस असतो रस्त्यावरचा. तिथे मात्र लोक म्हणतात अश्लील शाणा आपल्या घरचा. तिथे मात्र लोक म्हणतात अश्लील शाणा आपल्या घरचा. ऑफिसात मात्र मी जातो आणि माझे पद मी असतो गात. डेसिग्नेशन. ऑफिसात मात्र मी जातो, माझे पद मी असतो गात, अहंकाराने भारून वागतो, आपले सोडणे आपलेच दात. अशी स्थिती ऑफिसमध्ये आहे. मीच झरा, मीच नदी, मीच पाणी समुद्राचे, अशी भूमिका. ताठा. आणि मग उष्णता असल्यामुळे मज्जारज्जू मधले मणके असतात, मणक्यांमधलं लिक्विड वाळतं उष्णतेमुळे, असं ताठा दाखवल्यामुळे ते वाळतं. मग मज्जारज्जूतली मज्जा जाते, मग फक्त रज्जू. आणि मग डॉक्टर म्हटलं तुम्हाला वर्टिगो झाला आहे. तेच आपल्याला वर्टिगो ऐकू येतं, मी आणखीन टेन्शन. मीच झरा, मीच नदी, मीच पाणी समुद्राचे, मीच सूर नि मीच गाणे, मध्यम तार आणि मंदराचे. अशी भूमिका घेऊन चालत नाही. कारण पण काळ जेव्हा खायला येतो तेव्हा तोंडचेही पळायला पाणीच नाही. काळ जेव्हा खायला येतो तोंडचेही पळायला पाणीच नाही. कारण या ब्रह्मांडाच्या संपूर्ण पसाऱ्यामध्ये लक्षात येतं मी कोणीच नाही, मी कोणीच नाही. ते जे मी कोणीच नाही ही भूमिका घेऊन तुम्ही त्या वेळेपुरतं पद ग्रहण करा आणि सोडून द्या. सोडून द्या अशी भूमिका करा, म्हणजे मस्त आयुष्य मजेमध्ये जाईल. आणि इथे मी थांबतो.